वेलकम टू मिनर्व अकॅडमी। आपण बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच आणि त्यामध्ये आज आपण बघतोय प्रश्नसंच क्रमांक 20 आणि जो आहे आपल्या नागरिकत्व या टॉपिकवरती, म्हणजे आपले लेक्चर 5 वरती हा प्रश्नसंच आधारित आहे आणि आपलं पुढचं टार्गेट आहे 50 प्रश्नसंचांचं। तर आपण लवकरच 50 प्रश्नसंच पण पूर्ण करू। तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 20 आणि प्रश्नसंच क्रमांक 20 मधला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 191। आता यातले काही सुरुवातीचे प्रश्न आहेत ते जरा थोडेसे रिपीट आणि सोपे आहेत। तर पहिला आहे की भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला, आणि आपले पर्याय आहेत 1956, दुसरा आहे 1955, तिसरा आहे 1935 आणि चौथा आहे 1951। तर आता भारतीय नागरिकत्व कायदा, आता संसदेला नागरिकत्वाच्या बाबतचे कायदे करण्याचे अधिकार हे संविधानाने दिलेले आहेत आणि त्यानुसार आपल्या संसदेने एक महत्त्वाचा कायदा बनवला होता, नागरिकत्व कायदा 1955। तर त्यानंतर बऱ्याच त्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत, पण तो महत्त्वाचा कायदा हाच आहे 1955 साली बनलेला नागरिकत्व कायदा 1955। त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा प्रश्न हा जरा रिपीटच आहे की संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला, आणि आपले पर्याय आहेत 1950, 1952, 1955, 1958। आता हे प्रश्न सोपे असतील तरी जरा थोडासा संयम ठेवायचा आहे, कारण आपण घाई गडबड वगैरे करायची नाही। आणि घाई गडबडीमध्ये एक प्रॉब्लेम हा होतो की बऱ्याच वेळा सोपे किंवा हातातले मार्क असतात आणि ते जातात। म्हणजे आपण समजा वेळ वाचवला तरी आपण काही सेकंद वाचवणार आहे फक्त, म्हणजे वेळ काही खूप वाचवणार नाही। प्रश्न थोडा व्यवस्थित वाचला म्हणजे फक्त काही सेकंद आपल्याला जास्तीचे द्यावे लागतात, तर आपला काही खूप वेळ वाचणार नाही। त्यामुळे घाई गडबड करायची नाही आणि हातातले जे सोपे मार्क आहेत ते घालवायचे नाहीत। म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये बऱ्याच जणांचं असं होतं की काही मार्क असतात जे जर थोडंसं व्यवस्थित वाचलं असतं तर ते मार्क गेले नसते। म्हणजे बऱ्याच वेळा ते आल्यानंतर पेपर संपल्यानंतर कळतं की हे आपल्याला माहीत होतं आणि आपण हे चुकीचं केलेलं आहे। तर असे मार्क अजिबात घालवायचे नाही। त्यामुळे जरा थोडासा टाईम घ्यायचा, म्हणजे सोपं असेल तरी जरा थोडासा टाईम घ्यायचाच। तर संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला, तो केलेला आहे 1955 साली कायदा संमत केलेला आहे। त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 193। भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग हा नागरिकत्वाशी संबंधित आहे? भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4। तर आता नागरिकत्वाशी संबंधित जो भाग आहे तो आहे भाग 2। भाग 1 आहे भारतीय संघराज्य आणि क्षेत्र, आणि त्याच्यानंतर भाग 2 आहे नागरिकत्व। तर हे आपलं उत्तर आहे। हा झाला प्रश्न क्रमांक 193। आता बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 194। प्रश्न क्रमांक 194 काय आहे? संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्यासाठी कोणती अट नव्हती, आणि आपले पर्याय काय आहेत? भारतात अधिवास, किंवा दुसरा आहे भारतात जन्म, किंवा तिसरा आहे माता पितांचा भारतात जन्म, किंवा चौथा आहे अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे सामान्यतः भारतात निवास। तर आता आपल्याला जेव्हा आपलं संविधानाचा प्रारंभ होत होता तेव्हाच्या नागरिकत्वाच्या बाबतच्या तरतुदी आपल्याला संविधानात दिलेल्या आहे, आणि त्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार भारतात एकतर व्यक्तीचा जन्म किंवा व्यक्तीच्या आईचा किंवा वडिलांचा जन्म किंवा आजी आजोबांचा जन्म किंवा 5 वर्ष भारतात राहिलेलं असणं हे जन्माने नागरिकत्व मिळण्यासाठीच्या तरतुदी होत्या। त्यामध्ये भारतामध्ये अधिवास हे काही तरतूद नव्हती। 5 वर्ष साधारण भारतामध्ये निवास ही तरतूद होती, पण भारतामध्ये अधिवास ही तरतूद नव्हती। तर भारतात जन्म किंवा मातापित्यांचा जन्म किंवा 5 वर्ष भारतात राहणे ह्या अटी होत्या। भारतात अधिवास मात्र अट नव्हते। त्यामुळे आपलं उत्तर काय तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर येईल। हा झाला प्रश्न क्रमांक 194। आता बघू प्रश्न क्रमांक 195। प्रश्न क्रमांक 195 काय आहे तर क्ष या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारताचे नागरिकत्व मिळेल, आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत की ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे, दुसरं तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे, तिसरं ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आलेली आहे, आणि चौथा आहे ती ब्रिटिश वकिलातीत नोकरीस आहे। आता जर समजा कोणी नागरिकत्व मिळणार असेल तर आता हे ती पुणे विद्यापीठ प्राध्यापिका आहे,
तर प्राध्यापिका असलं म्हणून नागरिकत्व मिळणार नाही, प्राध्यापिका आहे तर जॉब मिळेल, नागरिकत्व नाही, त्यामुळे हे येणार नाही. भारतीय पुरुषाशी विवाह केला तर त्यानंतर 7 वर्षानंतर हे नागरिकत्व मिळतं, किंवा समजा कुठल्या पुरुषाने भारतीय स्त्रीशी विवाह केला तर ते नागरिकत्व मिळतं, त्यामुळे या कारणासाठी मिळू शकेल. आता तिसरं, ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळासह आली आहे. आता शिष्टमंडळाला तसं पण बघायला गेलं तर शिष्टमंडळ म्हणजे नेमकं काय आहे, तर आता जेव्हा क्रिकेटची टीम येतात ते पण शिष्टमंडळच असतं, तर त्यामुळं असं कोणासोबत कोण आल्यावर नागरिकत्व मिळायची काही गरज नाही, त्यामुळे त्यामुळं मिळणार नाही. आणि ब्रिटिश वकिलातीत नोकरी करत आहे, तर आता प्रत्येक देशाचे दुसऱ्या देशात जर समजा आपण त्या देशाला मान्यता देत असू तर आपले काही लोक तिथं जॉबला असतात, त्यांचे काही लोक आपल्याकडे जॉबला असतात, पण त्यांना नागरिकत्व मिळत नाही, त्यामुळे हे पण येणार नाही. तर कोणत्या परिस्थितीत मिळू शकेल, तर भारतीय पुरुषाशी विवाह केलेला असेल किंवा समजा पुरुषाने भारतीय स्त्रीशी विवाह केलेला असेल तर काही वर्षांनी नागरिकत्व मिळू शकतं. तर हे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येईल. त्यानंतर आता आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 196. प्रश्न क्रमांक 196 आहे, भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही? आणि आपल्याला पर्याय काय आहे, तर पहिला आहे एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी त्याग करण्याचे ठरवले व त्यासाठी तसा अर्ज केला, ती व्यक्ती. दुसरं, अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी व्यक्ती. तिसरं, हेरगिरी, देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे करणारी व्यक्ती. आणि चौथं, भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती. आता आपल्याला प्रश्न काय आहे, तर नागरिकत्व लोप होत नाही म्हणजे आपलं नागरिकत्व गमावत नाही, तर कुठल्या कारणामुळे गमावलं जात नाही? तर आता पहिलं, एखाद्या व्यक्तीने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी त्याग करण्याचे ठरवलं, तर त्याग करण्याचे ठरवलं तर आपण जाऊच देतो, त्यामुळं त्याग करण्याचे ठरवलं तर नागरिकत्व जातच, त्यामुळे हे बरोबर आहे की या कारणामुळं नागरिकत्व लोप होतं, आपल्याला होत नाही पाहिजे, त्यामुळे हे येणार नाही आपलं. आता दुसरं काय, अन्य कोणत्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारणारी व्यक्ती. तर आता भारतामध्ये जी पद्धत आहे ती आहे एकेरी नागरिकत्वाची, त्यामुळं भारताच्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर भारताचं नागरिकत्व आपोआप संपुष्टात येतं, किंवा जर समजा दुसऱ्या देशाच्या नागरिकाला भारताचं नागरिकत्व हवं असेल तर त्यांनी त्यांच्या मूळ देशाचं नागरिकत्व सोडून द्यावं लागतं, त्यामुळं अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर नागरिकत्व नष्ट होतं, त्यामुळे हे आपल्याला होत नाही पाहिजे, त्यामुळे आपले हे पण उत्तर येणार नाही. तिसरं आहे हेरगिरी, देशद्रोह यासारखे गंभीर गुन्हे करणारी व्यक्ती. तर अशा वेळी नागरिकत्व काढून घेता येतं, देशद्रोह किंवा हेरगिरी केली तरी नागरिकत्व काढून घेता येतं. पण चौथा आहे भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात दोषी ठरणारी व्यक्ती. तर अशा वेळी नागरिकत्व काढून घेतलं जात नाही, शिक्षा होऊ शकेल. जास्तीत जास्त काय होईल, तर जर समजा आपले न्यायव्यवस्थेने व्यवस्थित काम केलं तर शिक्षा होऊ शकेल, एवढंच होऊ शकेल, अन्यथा नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. त्यामुळं भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून गैरव्यवहार करून न्यायालयात जर कोणी दोषी ठरलं तर जास्तीत जास्त शिक्षा होईल, त्यामुळं हे नागरिकत्व लोप होण्यासाठीचं कारण नाही. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 4 याने नागरिकत्वाचा लोप होत नाही, त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, हे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. आता त्याच्यानंतर बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 197. प्रश्न क्रमांक 197 काय आहे, तर भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला पर्याय काय दिले, पहिला पर्याय आहे नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असल्यास. दुसरा आहे नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवल्यास. तिसरा आहे नागरिक सामान्यपणे 7 वर्ष भारताबाहेर राहिला. आणि चौथा आहे नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षांच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा तुरुंगवास झाला तर. आता आपल्याला काय विचारलंय, नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते, याबाबत कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला बरोबर नाही म्हणजे काय शोधायचं आहे, तर चुकीचं शोधायचं आहे. तर आता यामध्ये कुठलं विधान चुकीचं आहे? तर पहिला पर्याय आहे की नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवले असल्यास. आता लबाडीने म्हणजे काय, तर खोटे डॉक्युमेंट किंवा काहीतरी खोटं पुरावे देऊन वगैरे जर नागरिकत्व मिळवले असेल तर आता ते नष्ट होईलच, त्यामुळे हे बरोबर आहे की नष्ट होईल. दुसरं आहे नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली,
तर नागरिकत्व नष्ट होऊ शकेल, तर हे पण बरोबर आहे. तिसरं आहे नागरिक सामान्यपणे 7 वर्ष भारताबाहेर राहिला, तर हे पण बरोबर आहे. आता चौथा आहे नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षांच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा तुरुंगवास झाला तर नागरिकत्व रद्द होऊ शकते. तर आता हे एक नाही आहे, हे जर 5 वर्षाच्या काळात 2 वर्षापेक्षा जास्तचा तुरुंगवास झाला तर नागरिकत्व रद्द होऊ शकतं. पण हे नोंदणीनंतरच्या नागरिकत्वासाठीची तरतूद आहे. पण हे बरोबर आहे, इथे लिहिलं आहे की नोंदणीनंतरच्या. पण हे 5 वर्षात 2 वर्षाचा तुरुंगवास आहे, 1 वर्षाचा नाही. त्यामुळे कोणतं विधान बरोबर नाही आपल्याला पाहिजे होतं, तर आपल्याला हे विधान बरोबर नाही असं दिसलेलं आहे. हे झालं आपला प्रश्न क्रमांक 197. आता बघू प्रश्न क्रमांक 198. प्रश्न क्रमांक 198 काय तर भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही. आणि आपल्याला पहिलं काय आहे तर फसवून नागरिकत्व, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल तर. दुसरा आहे कृतीतून व भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल तर. तिसरा आहे भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर. आणि चौथा आहे भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास. आता नागरिकत्व रद्द होण्यासंबंधीचं आपल्याला काय पाहिजे तर कोणतं विधान हे सत्य नाही. सत्य नाही म्हणजे काय, असत्य पाहिजे. असत्य पाहिजे म्हणजे आपल्याला चुकीचं पाहिजे आहे. तर आता बघू आपल्याला काय चुकीचं सापडतंय. पहिलं आहे की फसवून नागरिकत्व जर मिळवले, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून, तर नागरिकत्व रद्द होणारच आहे. तर त्यामुळे हे बरोबर आहे की नागरिकत्व रद्द होतं, हे सत्य आहे. दुसरं की कृतीतून व भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल तरीही नागरिकत्व रद्द होतं, त्यामुळे हे पण बरोबर आहे. तिसरं हे आहे की भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल तर. जेव्हा आपण युद्ध परिस्थितीमध्ये असतो, म्हणजे युद्ध जाहीर केलेलं असतं, तेव्हा आपण त्या देशाला जर समजा कोणी मदत केलेली असेल तर अशा वेळी आपण नागरिकत्व रद्द करतो, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आणि आता हे चौथं वाक्य की भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केल्यास. तर आता भारताबाहेर सलग 5 वर्ष नाही तर भारताबाहेर सलग 7 वर्ष वास्तव्य केल्यास नागरिकत्व रद्द होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. आपल्याला असत्य पाहिजे होतं, म्हणजे सत्य नाही पाहिजे होतं, म्हणजे असत्य पाहिजे होतं. तर हे विधान आपल्याला चुकीचं सापडलेलं आहे, त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. हा झाला प्रश्न क्रमांक 198. आता बघू प्रश्न क्रमांक 199. प्रश्न क्रमांक 199 काय तर नागरिकत्व कायदा 1955 अन्वये भारतीय नागरिकत्व मिळण्याचे मार्ग कोणते. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहिलं आहे जन्माने, दुसरं वंश परंपरेने, तिसरं नोंदणीद्वारे, चौथं स्वीकृतीने आणि पाचवं आहे क्षेत्र विलिनीकरणाने. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत अ, ब, क. दुसरं आहे अ आणि क. तिसरं आहे अ, ब, क आणि ड. चौथं आहे अ, ब, क, ड, ई. आता आपण बघू की कोणते कोणते मार्ग आहेत. तर 1955चा नागरिकत्व कायदा आपण बघितला आहे, त्यामध्ये आपण जन्माने नागरिकत्व मिळतं हे माहिती आहे. आणि आपल्यापैकी जे मोस्टली लोक आहेत, आपण जन्माने नागरिकत्वच मिळालेलं आहे आपल्याला. तर जन्माने नागरिकत्व हे मिळतं. दुसरं काय आता वंशाने, तर वंशाने पण नागरिकत्व मिळू शकतं, हे पण आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आपलं अ पण येईल, ब पण येईल. आता हा पर्याय नंबर 2 आपला एलिमिनेट झालेला आहे. त्यानंतर आता क काय आहे नोंदणीद्वारे, तर नोंदणीद्वारे पण आपल्याला नागरिकत्व मिळतं हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे अ, ब आणि क हे सगळं येईल. आता त्यानंतर क्षेत्र विलिनीकरणाने, हे पण आपल्याला माहीत आहे. क्षेत्र विलिनीकरणाने आपोआप नागरिकत्व मिळत नाही, पण क्षेत्र विलिनीकरणाने नागरिकत्व मिळू शकते. म्हणजे जेव्हा आता गोवा भारताच्या ताब्यात उशिरा आला, पण मग गोव्याचे नागरिक हे भारताचे नागरिक झालेले आहेत, त्यासाठी स्वतंत्र आदेश काढले होते. त्यामुळं क्षेत्र विलिनीकरणाने पण येऊ शकतं. त्यामुळं अ, ब, क आणि ई हे आपलं पर्याय आलेलं आहे. तर आता अ, ब, क, ई असलेला हा पर्याय क्रमांक 4 आहे. त्यामुळं स्वीकृतीने मिळते का नाही हे जरी समजा आपल्याला कन्फ्युजन असतं, तरीही आपलं उत्तर ह्याने पण मिळत आहे की क्षेत्र विलिनीकरणाने पण नागरिकत्व मिळू शकतं. तर हे आपलं उत्तर झालेलं आहे. आणि समजा हे स्वीकृती कन्फ्यूज करत असेल तरी हे आपलं उत्तर निघत आहे. तर आता हा झाला मग आपलं उत्तर अ, ब, क, ड, ई. म्हणजे आपल्याला या 5 प्रकारे नागरिकत्व मिळू शकतं. आणि आता त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 200. या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न, 200वा प्रश्न. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते. पहिला आहे भूमी अधिग्रहित झाल्यामुळे, दुसरा आहे वारसा हक्काने, तिसरा आहे जन्म भारतात झाल्याने, चौथा आहे राष्ट्रीयकरणाद्वारे आणि पाचवा आहे
नोंदणीद्वारे. आणि आता आपले जर पर्याय बघितले तर ब क ड ई, त्यानंतर अ ब क ड, त्यानंतर अ क ड ई आणि अ ब क ई, म्हणजे प्रत्येक पर्यायामध्ये 4 विधानं दिलेली आहेत. याचा अर्थ एक कुठलं तरी चुकीचं आहे, तर आपण ते पण काढू शकतो. आता आपल्याला काय विचारले तर एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बनवू शकते अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, तर भूमी अधिग्रहित झाल्यामुळे नागरिकत्व मिळू शकते हे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण विलिनीकरणाद्वारे असं म्हणतो, तर त्यामुळे हे मिळू शकतं. आता दुसरं आहे वारसा हक्काने, म्हणजे आपलं वंशाने पण आपलं नागरिकत्व मिळू शकतं. त्यानंतर तिसरं आहे जन्म भारतात झाल्याने. आता हे नागरिकत्व कायदा 1955 आहे आणि तेव्हा हे जन्म भारतात झाल्याने नागरिकत्व मिळत होतं. त्याच्यानंतर त्यामध्ये बदल झालेले आहेत, ज्यामध्ये जन्माच्या वेळी एक पॅरेंट भारतात असणं, भारतीय नागरिक असणं गरजेचं होतं. त्यानंतर मग पुढं असं झालेलं आहे की एक पॅरेंट भारतीय असलं पाहिजे आणि दुसरं पॅरेंट हे इलिगल इमिग्रंट नको आहेत, बेकायदेशीर स्थलांतरित नको आहेत, तर हे आपण बघितलेलं आहे. पण 1955च्या कायद्यात ही तरतूद होती की जन्म भारतात झाला असेल तर भारतीय नागरिकत्व मिळेल. आता राष्ट्रीयकरणाद्वारे नागरिकत्व मिळायची काही व्यवस्था नाही आणि नोंदणीद्वारे पण होऊ शकते, म्हणजे आपलं राष्ट्रीयकरण हे आपलं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग नाही, तर हे आपलं चुकीचं आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर ड सोडून अ ब क आणि ई, तर अ ब क ई असलेला हा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल. हे आपलं झालं 200व्या प्रश्नाचं उत्तर आणि हा प्रश्नसंच इथे संपला.